नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। दुधी भोपळ्याचे फायदे आपल्याला माहिती असताना सुद्धा आपण दुधी भोपळ्याची भाजी म्हणा किंवा वेगवेगळे पदार्थ म्हणा खायला नाकारतो। पण जर अशा पद्धतीने जर आपण दुधी भोपळ्याचा हलवा केला तर हा हलवा सगळ्यांना घरामध्ये आवडतोच। बघा, हा हलवा मुलांच्या डब्यामध्ये घालून देऊ शकतो किंवा घरातील मंडळींना वेळेनुसार खाऊ घालू शकतो, कारण ह्याच्यापासून बरेच फायदे आपल्याला मिळतात। अशा पद्धतीने हलवा करून आपण आपल्या घरातील मंडळीला खाऊ घातलं पाहिजे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। एक भोपळा घेतला, भोपळा धुवून स्वच्छ करून घेतला आणि त्याचे काप करून मी त्याच्यावरची कातडी काढून घेत आहे। ही कातडी सुद्धा आपल्याला आपल्या शरीरासाठी उपयोगाला येते। आता ही कातडी आपण मिक्सरमधून काढायची आणि त्याची पेस्ट करून आपण केसाच्या मुळाला लावून घ्यायची। अर्ध्या तासानं शॅम्पूनं आपण हे धुवून घेतलं तरी चालतं। बघा, मी ही कातडी काढून घेतलेली आहे आता, आणि आता हे खिसणीनं मी खिसून घेते। बघा, अशा पद्धतीने हे खिसून घ्यायचं, त्याचा खिस काढून घ्यायचा। बघा, अशा पद्धतीने हा खिस काढून घ्यायचा सगळा। असा मी हे खिस काढून घेतलेला आहे। पहा, अशा पद्धतीचा हा खिस पडलेला आहे। आता मी गॅसवर एक कढई ठेवते आणि त्या कढईमध्ये मी 2 चमचे तूप ओतून घेते। बघा, अशा पद्धतीने हे तूप ओतून घेतलेलं आहे आणि हे तूप आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपण हा खिसलेला जो खिस आहे भोपळ्याचा, तो खिस मी याच्यामध्ये टाकून घेत आहे। बघा, आपण ह्या भोपळ्याचा किस आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। बघा, भोपळ्यामध्ये प्रथिने असतात, कार्बोहायड्रेट असतं, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तसेच जस्त आणि विटॅमिन्स असे वेगवेगळे गुणधर्म ह्या भोपळ्यामध्ये असतात। हे गुणधर्म आपल्या शरीरासाठी फार उपयोगाचे असतात। त्यामुळं आपण ह्या भोपळ्याचे पदार्थ वेगवेगळ्या रूपातून आपण आपल्या मंडळीला खाऊ घातलं पाहिजे। अशा पद्धतीने हे आपला भोपळा शिजवलेला आहे। आता मी ह्यामध्ये आटवलेलं दूध घातलं, या ठिकाणी माझं स्किप झालेलं आहे, सॉरी। आता त्याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे। साखर घालून आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया। आता त्याच्यावर थोडं झाकण ठेवून घेऊ आणि झाकण काढून आपण त्याच्यामध्ये हे दुधावरची साही सहित मी 1 ग्लास दूध ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। कारण हे भोपळ्याचे जे शीत असतात हे व्यवस्थितरित्या शिजले गेले पाहिजेत, म्हणून दूध घालून आपण थोडं त्याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, मऊ करून घ्यायचं। बघा, हे सगळं दूध, साय हे सगळं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये। आता त्याच्यावर 1-5 मिनिट झाकण ठेवून देऊ आणि त्याच्यामध्ये हे विलायचीची पूड पण मी टाकून घेतलेली आहे। व्यवस्थितरित्या मध्यम आचेवर हे आपण शिजवून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीनं आपण हे सगळं शिजवून घेत आहोत। आता हे जे ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। काजू, बदाम, मनुके वगैरे मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता त्याला मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीनं तुम्ही पण हलवा करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका। अशा पद्धतीने हा आपला हलवा तयार झालेला आहे। बघा, आता व्यवस्थितरित्या आपला हलवा शिजलेला आहे। बघा, त्याची कन्सिस्टन्सी, टेक्स्चर, कलर वगैरे किती छान आलेला आहे।
आता ही आपली रेसिपी जवळपास झालेलीच आहे. आता आपण सर्व करून घेऊया एका बाउलमध्ये. अशा पद्धतीने हे आपली रेसिपी तयार झालेली आहे. आपला हा दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे. बघा अशा पद्धतीनं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. खात राहा, मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा. आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.